आणि पुढची बातमी राजकीय गोटातून। राजीनामा देणार नाही, राजीनामा देण्यासारखं नेमकं घडलंय तरी काय? रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून माणिकराव कोकाटे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ज्यांनी ही बदनामी केली त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असंही कोकाटे यांनी म्हटलं। रोहित पवार यांची विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असंही कोकाटे म्हणतात। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, अब्रू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो। त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही। माझे अकाउंट, बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या आहेत। त्यामुळे या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांचे CDR चेक करायचे। त्या सर्वांनी याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कुणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे एकदा होऊन जाऊ द्या। वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार आहे। कोकाटेजीने स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे। त्यामुळं देवेंद्रजींनी सांगितलं आहे की या विषयाची चौकशी करतील आणि यात काही तथ्य आढळलं तर कोकाटेजीने आपला त्या ठिकाणी म्हणणं मांडलं तर त्यामुळे मी काय त्या विषयात बोलणे काही योग्य नाही।